के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण नवी मुंबईचा जो काही 2024 रोजी झालेला तर रिसेंटली 7 जुलै 2024 रोजी झालेला पेपर जो आहे तो आपण डिस्कशनला घेतलेला आहे। याच्या अगोदर आपले बरेचसे पार्ट पडलेले त्याचं संपूर्ण जीके एकाच व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। मराठीचे पार्ट आहेत, त्याच्यानंतर बुद्धिमापन आहे आणि आजच्या पार्टपासून आपण अंकगणिताला सुरुवात करणार आहोत। पेपरची काठिण्य पातळी पाहिली तर पेपर हा इझी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो। म्हणजे एक 22 चौक 88 अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी 85 to 88 मार्क घ्यायला काही हरकत नव्हतं असा पेपर त्या ठिकाणी 100% होता। जो काही मुंबईचा पेपर होणार आहे त्या मुंबईच्या पेपरच्या अनुषंगाने आपण ही सिरीज आता सध्या चालू ठेवलेली आहे। याच्यामध्ये पॉसिबल झालं तर नेक्स्ट सिरीज आपण ठाणे ग्रामीणचा पेपर त्या ठिकाणी घेऊयात की जेणेकरून जे मुंबईला आता पोरं फोकस करणार आहेत त्यांना तो फायदा झाला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत। याच्यामध्ये 2023 मध्ये झालेल्या सर्वच्या सर्व 78 प्रश्नपत्रिकांचा स्पष्टीकरणासह असलेला एक संच आहे। हा संच आपण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। याच्यामध्ये सर्व 78 प्रश्नपत्रिका ह्या स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका ह्या SRPFच्या आहेत आणि चालू घडामोडीसह हे पुस्तक त्या ठिकाणी अद्ययावत केलेलं आहे। त्याच्यानंतर आपली 93वी आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये पोलीस भरतीचे संपूर्ण सर्वच्या सर्व विषय त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत अशा पद्धतीने की 7000 वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरूपामध्ये तक्ते, मुद्दे आणि विवेचनाद्वारे हे पुस्तक त्या ठिकाणी मांडलेलं आहे। पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर स्पष्टीकरणासह हे ह्या ठिकाणी या बुकमध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा हा आपला सेट आहे जो स्पष्टीकरणासह त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहे। जे विद्यार्थी चालकसाठी फॉर्म भरतात, पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे कायदे व नियम असं आपलं पुस्तक आहे। याच्यामध्ये जे काही वाहतुकीबद्दलचे वेगवेगळे सिम्बॉल्स असतील ते या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। 2023 पासून ते 2021 पर्यंत जेवढ्या ज्या काही वाहतुकीचे संदर्भ विषय असणारे जे काही प्रश्न आहेत त्या पुस्तकांचं कव्हरेज देखील ह्या पुस्तकामध्ये केलेलं आहे। नवीन मोटर वाहन दुरुस्ती अधिनियम जो काही 2019चा आहे तो देखील यामध्ये अद्ययावत पद्धतीने दिलेला आहे। 650 MCQ कव्हर होतील अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे। त्याच्यानंतर जीकेचं पुस्तक आहे, पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे जीकेचं पुस्तक आहे। स्मॉलेस्ट जनरल नॉलेज असं या पुस्तकाचं नाव आहे। चालू घडामोडी 2024 सह या पुस्तकामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत। शिवाय ऑस्कर पुरस्कार विजेते देखील त्याच्यामध्ये दिलेले आहेत, तुम्ही कव्हर पेजवरती त्या ठिकाणी पाहू शकता। त्याच्यानंतर संपूर्ण मराठी ज्याच्यामध्ये व्याकरण प्लस शब्दसंग्रह असं असलेले हे पुस्तक आहे। शब्दसंग्रहाच्या बाबतीत बोलायचं झालं तर के सागर पब्लिकेशनचं MPSCच्या क्षेत्रामध्ये अत्यंतिक उपयुक्त असलेलं हे पुस्तक नावाजलेलं पुस्तक आहे। याच्यामध्ये 1000 वाक्यप्रचार आणि साधारणतः 500 म्हणीचा परामर्श त्या ठिकाणी या पुस्तकामध्ये केलेला आहे। महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने या पुस्तकाला उत्तम प्रकाशन अशा पद्धतीचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे। समग्र अंकगणित नावाचं पुस्तक देखील आपल्या पब्लिकेशनचं आहे आणि संपूर्ण बुद्धिमापन या देखील पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनाने उत्तम पुरस्कार असं त्या ठिकाणी गौरवलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी पाहिलं, त्याच्यानंतर जीके पाहिलं, बुद्धिमापन पाहिलं आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण गणिताचा जो काही पार्ट आहे अंकगणिताचा तो पाहणार आहोत। एक 51 नंबरचा क्वेश्चन बघा। यदा कदाचित ह्या क्वेश्चनचं म्हणजे ह्या क्वेश्चनचे बेनिफिट सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना भेटतील असं वाटतं मला, कारण ऑप्शनमध्ये उत्तर नाही आहे। बघा, 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग अधिक 27चा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह।
तर अशा स्वरूपाचा प्रश्न कसा सोडवायचा? शेवटी काय दिलाय? वर्ग दिलाय. कोणाचा दिलाय? जी लास्ट संख्या दिली असेल ती संख्या मांडायची. किती दिली? इथं 27 दिली. बघा तिचं काय विचारलंय? वर्ग विचारलाय. बरं 27 जी लास्ट संख्या दिली असेल ती मांडून घ्यायची, गुणुले त्याच्यामध्ये 1 मिळवायचा. किती झाली? 28. बघा काय केलं मी? जी लास्टची संख्या दिली होती ती मांडून घेतली, गुणाकारामध्ये तिची पुढची संख्या गुणुले 28 गुणुले ह्याला गुणुले कोण असतं तर ह्या दोघांची बेरीज, कुठले? ह्याची आणि ह्याची बेरीज 27 अधिक 28. 27 अधिक 28 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 6. म्हणजे ज्यावेळेस वर्ग विचारलेला असतं त्यावेळेस हा सरळ सरळ फॉर्म्युला आहे आणि हा पाठ करून ठेवायचा. हा फॉर्म्युला आहे आणि हा पाठ करून ठेवायचा. ह्यानी ह्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी निघणार. मग आपण सोडवायला घेतलं 27 गुणुले 28 गुणुले ह्या दोघांची बेरीज केली 8 आणि 5 8 आणि 7 5 हातचा 1 2 आणि 2 4 आणि 1 5 55 झाले. 55 भागिले 6 भागिले 6. मग आता बघा 6 2चा पाडा बघा 2 त्रिक 6 14 दुने 28 14 दुने 28 परत 3 न भाग जातो 3 1 3 9 त्रिक 27. मग ह्या सगळ्यांचा गुणाकार जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटू शकतं. बघा 55 गुणिले 9 करू. 9 5 45 हातच्या आले 4 9 5 45 45 आणि 4 49 45 आणि 4 49. आता गुणिले 14 495 गुणिले 14 14 पंचे 70 हातच्या आले 7 14 9 128 सॉरी 14 गुणिले 9 9 9 चौक 36 हातच्या आले 3 9 1 9 9 3 12 126 126 आणि हे 7 इथे झाले 9 7 13 हातचा आला 1 3 33 133 हातचा आला 13 14 चौक 78 4 आणि 4 4 चौक 16 हातचा आला 1 4 1 4 4 आणि 1 5 14 चौक 56 56 अधिक 13 6 3 9 5 आणि 1 6 66 6630 आणि 6630 असा ऑप्शनच त्या ठिकाणी अवेलेबल तिथं नाही. 6630 असा ऑप्शन तिथं नसल्यामुळे हा क्वेश्चन यदा कदाचित कॅन्सल होऊ शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो ह्या क्वेश्चनवरून आपण एवढं लक्षात घ्यायचं आहे की जर बघा नीट ऐका, जर असं वर्गाच्या संदर्भात विचारलं तर हा फॉर्म्युला वापरायचा. काय करायचं? जी लास्टची संख्या दिली बघा लास्टची संख्या त्याच्यानंतर गुणिले लास्टची संख्या अधिक 1 आणि नंतर काय करायचं? गुणिले ह्या दोघांची लास्टची संख्या अधिक ती संख्या ह्या दोघांची काय करायची? बेरीज. पण ती बेरीज काय करणार आहे? ह्याला गुणणारच आहे भागिले 6. पण हे कधी? ज्यावेळेस वर्गाच्या संदर्भात विचारलं असतं त्यावेळी. आणि जर यदा कदाचित तुम्हाला घनाच्या संदर्भात विचारलं म्हणजे कसं? 1 चा घन बघा नीट बघा 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन डॉट 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 27 चा घन असं जर विचारलं असतं तर काय करायचं? घनापेक्षा 1 न कमी घ्यायचा, घातांक 1 न कमी. आता इथं बघा इथं वर्ग होता, कुठं गेलं? 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 27 अधिक डॉट 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 27 चा वर्ग. वर्ग होता सॉरी वर्ग होता. मग वर्ग होता म्हणून वर्गापेक्षा घातांक 1 न कमी नसतो म्हणजे घातांक किती असतो? 1 असतो. नसतो म्हणजे घातांक किती असतो? 1 असतो. मग काय करायचं? ह्याच्यापेक्षा घातांक 1 न कमी घ्यायचा. मग आपण घेतो काय? शेवटची संख्या बघा शेवटची संख्या घेतली 3 च्या पेक्षा 1 न घातांक म्हणजे किती झाला? वर्ग झाला. किती झाला? वर्ग झाला. म्हणजे 27 चा वर्ग गुणुले 28 चा वर्ग भागिले 4 हा फॉर्म्युला कशाचा असणार आहे? हा फॉर्म्युला असणार आहे ज्यावेळेस घनांची बेरीज त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या संख्येच्या घनांची बेरीज विचारली जाते आणि ही फॉर्म्युले पाठ करण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं सेम मेथड आहे. ज्यावेळेस वर्गांची बेरीज विचारली जाते त्यावेळेस लास्टची संख्या अधिक 1 ब्रॅकेटमध्ये लास्टची संख्या अधिक 1 ची बेरीज हे सगळं गुणाकारामध्ये भागिले 6 हे 6 भागिले करायला विसरायचं नाहीत. आणि ज्यावेळेस घन दिला जातात ज्यावेळेस घन दिलं जाते त्यावेळेस लास्टची संख्या गुणुले अधिक 1 किती? 28 लास्टची संख्येचा वर्ग गुणुले तिच्यामध्ये 1 मिळवला झाले 28 28 चा वर्ग भागिले 4 हे काय असणार आहे? त्या ठिकाणी घनाच्या ह्याचं उत्तर असणार आहे. तुम्हाला मी दोन्ही सांगितलं. यदा कदाचित मुंबईच्या पेपरला किंवा आगामी काळात ज्या काय भरती राहिली
त्याच्यासाठी जर क्वेश्चन विचारला तर घनाचं जरी विचारलं तरी आपल्याला माहिती असावं या अनुषंगानं मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. 52 नंबरचा क्वेश्चन हा सोप्या स्वरूपाचा क्वेश्चन होता. बघा, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही. बघा, मूळ संख्या नाही म्हणजे कुठली तरी एक संख्या मूळ संख्या नाही. मूळ संख्या म्हणजे काय की त्या संख्येला ती संख्या सोडून दुसऱ्या कुठल्या संख्येनं भाग जात नाही. मग आता ही नसती नजर टाकली 71, 73, 77, 79 आणि 77. 77 भागिले 7 केलं तर उत्तर किती येतं? 11 येतं. मग 7 न भाग जातोय की. मूळ संख्या म्हणजे एक आणि ती संख्या. बघा, एक आणि ती संख्या हे सोडून तिला दुसऱ्या कुठल्याच संख्येला भाग नाही गेला पाहिजे. शिवाय दुसरा एक मुद्दा, 1 ते 100 पर्यंतच्या सर्वच्या सर्व मूळ संख्या तुम्हाला पाठ असणं किंवा माहिती असणं अपेक्षित आहे. पाठ करून टाकायचे. 8 दिवस सलग तुम्ही फक्त जेवण झाल्यानंतर डोक्यातच ठेवायचं 1 ते सगळ्या 1 ते 10 पर्यंतचे घन, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, त्याच्यानंतर होईल एवढे 1 ते 30 पर्यंतचे पाडे, त्याच्यानंतर मूळ संख्या हे पाठ करून रोजचे रोज सरावात लक्ष ठेवा. पहिल्या दिवशी अर्धा तास जाईल, दुसऱ्या दिवशी 20 मिनिटं होईल, तिसऱ्या दिवशी 15 मिनिटावरती येईल, चौथ्या दिवशी 10च मिनिटात होईल, पाचव्या दिवशी तुम्ही जेवता जेवता म्हटलं तरी एवढं सगळं करू शकता. म्हणजे आठवड्याभराचाच विषय आहे. रोज आठवड्याने जेवण झालं की एक त्यालासाठी 10-15 मिनिटं द्यायचंच, कारण फिक्स मार्क आहेत. मग आता बघा, 71 ज्याचं पाठ आहे त्याला माहिती असणार 71 मूळ संख्या आहे, 73 मूळ संख्या आहे, 79 मूळ संख्या आहे. आणि अगदी जरी ज्याला माहिती नसतं तरी 7 न 77ला भाग जातोय म्हणजे मूळ संख्या 77 ही मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर पुढचा 53 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? अवास्तव म्हणजे काय? ज्या संख्या वास्तवमध्ये उपलब्ध आहेत, वास्तविक आहेत, आणि ह्याच्या विरुद्धार्थ शब्द काय होतो? अवास्तव. वास्तविक म्हणजे आपण 2 झालं, 4 झालं, 5 झालं, ह्या संख्या वास्तविक पद्धतीने काय आहेत त्या ठिकाणी आहेत ना. पण अवास्तव म्हणजे वास्तवामध्ये उपलब्ध नाही, त्याला म्हणणार अवास्तव संख्या. काय म्हणणार? अवास्तव संख्या. मग आता बघू अवास्तव संख्या कोणत्या आहेत. खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? ब्रॅकेटमध्ये x√512, त्याच्यानंतर अंडररूटमध्ये 27 भागिले समथिंग, त्याच्यानंतर ब्रॅकेट अंडररूटमध्ये म्हणजे कर्णी चिन्हात -25 आणि शेवटी चौथा ऑप्शन आहे कर्णी चिन्हामध्ये 74. तर ह्या अवास्तव संख्या कोणाला म्हणायचं? ज्यावेळेस समवर्गमूळ असतं. बघा, समवर्गमूळ. समवर्गमूळ म्हणजे काय? बघा, नसतं एवढा आपण कर्णी चिन्ह काढतो ते असतं म्हणजे इथं असतं 2. बघा, ज्यावेळेस आपण घनमूळ काढतो त्यावेळेस आपण इथं काय लिहितो? 3 लिहितो, बरोबर का नाही? म्हणजे कर्णी चिन्हाच्या बाहेर आपण 3 लिहितो. मग ज्यावेळेस नसतं असं लिहितो त्यावेळेस इथं आपण 2 लिहित नाही, म्हणजे नसतो म्हणजे किती असतो? 2च असतो. नसतं म्हणजे 2च असतो. मग बघा, समवर्गमूळ म्हणजे काय की इथं काय असलं पाहिजे की 2च्या पटीत संख्या असल्या पाहिजे. म्हणजे इथं कर्णी चिन्हामध्ये 2 म्हणजे त्याचं झालं वर्गमूळ, इथं कर्णी चिन्हाच्या बाहेर 4 लिहिलं म्हणजे बाहेर म्हणजे कुठं? तिथं कोपऱ्यामध्ये कर्णी चिन्हाच्या 4 म्हणजे त्याचं चौथं मूळ, त्याच्यानंतर कर्णी चिन्हाच्या इथं 6 लिहिलं म्हणजे 6वं मूळ. हे जे काही समवर्गमूळ संख्या असतात ह्या वर्गमुळामध्ये जर वजामध्ये म्हणजे मायनसमध्ये, बघा, समवर्गमुळामध्ये जर निगेटिव्ह मध्ये किंवा वजामध्ये असणारी संख्या ही अवास्तव संख्या असते. असणारी संख्या अवास्तव संख्या असते. मग आता इथं बघा, इथं काय दिले? वजा वर्गमुळामध्ये -25, वर्गमुळामध्ये -25 असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही. त्यामुळे दिले अवास्तव, म्हणून ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. आणि ज्याला येत नसतं त्याने डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 मारला असतं तरी देखील त्याला त्या ठिकाणी त्याचे बेनिफिट भेटले असते. ओके, 54 नंबरचा क्वेश्चन सोप्या कॅटेगरीतला क्वेश्चन आहे, एकदम सुटावा अशा कॅटेगरीतला तो प्रश्न आहे.
54 नंबरचा क्वेश्चन. वजा 325. बघा आपण मांडून घेऊ कारण सोडवायचे म्हटल्यावरती मांडणं आवश्यक आहे. वजा 325 अधिक ब्रॅकेटमध्ये वजा 108 अधिक ब्रॅकेटमध्ये 25 वजा 107 वजा 124 ब्रॅकेट कंप्लीट आणि चौकोनी कंस कंप्लीट. ओके, मग आता बघा आपण सोडवत असतो, सगळ्यांना माहिती आहे बोर्ड मस्ता क्वेश्चन आहे. सुरुवातीला कंसचे भागोभेव म्हणजे सुरुवातीला कंस सोडवून घ्यायचे, त्यातल्या त्यात पण आतले कंस. सगळ्यात आतला कंस कुठला आहे? हा आतला कंस आहे, त्याच्यामुळे त्याला सोडवायचा. आता ह्याच्यामध्ये जी मोठी संख्या असते तिच्यामधून छोटी संख्या वजा करायची, घालवायची. आता ही तिथली मोठी संख्या कोणती? 124. 124ला कसलं चिन्ह आहे? वजाचं चिन्ह आहे. बघा 124ला वजा चिन्ह आहे, 107ला प्लसचं चिन्ह असणार आहे, नसतं म्हणजे प्लस असतं. मग ह्याच्यातनं काय करावं लागणार? वजा करावं लागणार. म्हणजे 124 वजा 107 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा चिन्ह येणार त्याला. बघा 14तनं 7 गेले कारण इथं 4तनं 7 जाऊ शकत नाही, इथं उरला 1. 14तनं 7 गेले, राहिले 7 आणि 1तनं 0 गेला 1, म्हणजे वजा 17 ह्या प्रश्नाचं काय येईल? तिथं ह्या ठिकाणी ब्रॅकेटचं उत्तर येईल. ओके, वजा 17 ब्रॅकेटचं उत्तर येईल. मग आता बघा ब्रॅकेटचं उत्तर किती येईल? वजा 17. ब्रॅकेटचं उत्तर किती आलं? वजा 17. कुठल्या? ह्या ब्रॅकेटचं उत्तर आलं वजा 17. त्याच्या बाहेर चिन्ह कुठलं आहे? हे वजा आहे. हे वजा आणि हे वजा, वजा वजा काय होईल? अधिक होईल. त्याच्या बाहेर किती आहे? 25 आहे. बघा हे वजा आणि इथं उत्तर आलं तर वजा 25, हे वजा आणि इथं उत्तर आलं तर वजा 25. वजा वजा काय होत असतं? अधिक होत असतं. एकदम बेसिक गोष्ट आहे. हे किती झालं? 25 अधिक 17 बाहेर चौकोनी कंस. त्याच्या बाहेर किती? अधिक वजा 108 वजा 108 कंप्लीट प्लस वजा 325 आहे. तसंच बाकीचं सगळं मांडून घेतलं, फक्त हा कंस सोडून घेतलेला आहे. आता काय करायचं? हा कंस सोडून घ्यायचा, हा कंस सोडून घ्यायचा. किती होणार? ह्यांची बेरीज करावं लागणार. 25 अधिक 17 25 अधिक 17 7 आणि 5 12 हातचाला 1 2 आणि 2 4 42 झाले. ह्याचं उत्तर किती आलं? 42 अधिक वजा 108 वजा 108 ओके अधिक वजा 325 वजा 325. आता मला सांगा, नेहमी मोठ्या संख्येचं चिन्ह भेटत असतं. हे वजा आहे आणि हे अधिक आहे. काय करावं होणार? दोघांची त्या ठिकाणी वजाबाकी होणार. म्हणजे 108 मधून 42 गेले, खाली किती उरतील? 8तनं 2 गेले 6 उरले आणि 10तनं 4 गेले 6 वजा 66 त्या ठिकाणी काय येईल? उत्तर येईल. काय येईल? वजा 66 म्हणजे वजा 66 हे ह्या ब्रॅकेटचं उत्तर आलं अधिक वजा 325. मग अधिक आणि वजा उत्तर काय येणार आहे? वजा. हे किती? वजा 66. हे किती? वजा 325 वजा 325. मग करा दोघांची वजाबाकी म्हणजे काय? चिन्ह येणार वजामध्ये आणि त्यांची काय होणार? बेरीज होणार. 325 अधिक 66. बघा 325 अधिक 66 का बेरीज केली? कारण दोघांची चिन्ह वजा वजा आहेत. वजा वजा असले की त्यांची बेरीज करायची आणि वजा चिन्ह द्यायचं. बघा दोन्ही वजा असलं की काय करायची? त्यांची बेरीज करायची आणि आलेल्या उत्तराला वजाचं चिन्ह द्यायचं. 325 अधिक 66 अधिक 66 6 आणि 5 11 हातचाला 1 6 आणि 2 8 आणि 1 9 391 वजा 391 हे या प्रश्नाचं काय राहील? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 वजा 355. एकदम सोपा बोर्ड मधचा क्वेश्चन होता आणि तो त्या ठिकाणी सगळ्यांना यावा असं त्या ठिकाणी अपेक्षित क्वेश्चन होता. पुढचा 55 नंबरचा क्वेश्चन. काय म्हणताय? रोमन मधलं विचारलंय, रोमन अंक. यात तिसरीला होता आम्हाला. तर 2x त्याच्या पुढं v नंतर I बघा I वजा IV ब्रॅकेट कंप्लीट भागिले
1 2 3। आता तुम्हाला काय माहिती का, हे म्हणजे काय एवढं कळायला पाहिजे बघा, हे भागिले हे 3 दांड्या म्हणजे असतात 3, ओके, 3 दांड्या म्हणजे असतात 3। आपण आपल्या पद्धतीने लिहूचं, 2x म्हणजे असतात 10, हे 10 हे 10, फी म्हणजे असतो 5 आणि ह्या 3 दांड्या म्हणजे एक दांडी म्हणजे 1 असते बघा, एक दांडी म्हणजे 1, 2 दांड्या म्हणजे किती झाल्या, एक दांडी म्हणजे 1, 2 दांड्या म्हणजे 2, 3 दांड्या म्हणजे 3 आणि 4 हे असतं 5 बघा, हे असतं 5, त्याच्या अलीकडे एक दांडी लिहिली ते म्हणजे असतं 4 बघा, ते म्हणजे असतं 4। मग आता बघू आपण, हे किती झालं 10 10 20, हे 5 25 आणि ही तर 3 दांड्या म्हणजे किती झालं 28, किती झाले 28, वजा हे म्हणजे किती आहे 5 आहे आणि त्याच्या अलीकडे एक दांडी लिहिली म्हणजे किती असतं 4 आणि पुढे दांडी लिहिली विचार तर ते असतं 6, त्याच्या पुढे दांडी लिहिली म्हणजे असतं 7, 2 दांड्या लिहिल्या त्याच्या पुढे 3 दांड्या लिहिलं असतं 8, ओके। 9 लिहिताना कसं लिहितात, 10 म्हणजे असं 10 असेल तर ह्याच्या अलीकडे दांडी मारली की झालं 9, येते का लक्षात, म्हणजे त्याच्या अलीकडे दांडी असली, एक्सच्या अलीकडे दांडी असली तर 9, व्हीच्या अलीकडे दांडी असली तर 4, व्हीच्या पलीकडे दांडी असली तर 6, येते का लक्षात। अशा पद्धतीचं ते एकदम बेसिक गोष्ट आहे, शिकण्याचा पार्ट आहे, पण आपण सध्या ही तर बघू। ही झालं 28 वजा 4, 28 वजा 4 ब्रॅकेटमध्ये भागिले 3, मग 28 मधनं 4 गेले किती राहिले 24 भागिले 3, किती उत्तर येणार 8 त्रिक 24, उत्तर येणार 8, पण 8 तिथे तसं दिलंय का नाही। मग 8 लिहिताना आपल्याला माहिती आहे हे व्ही म्हणजे किती असतात 5, हे झाले 5, मग किती दांड्या द्याव्या लागतील पुढे 3, 1 2 3 म्हणजे व्ही प्लस 3 दांड्या, व्ही अधिक 3 दांड्या, दिसलं का, ऑप्शन नंबर 1 लाच त्या ठिकाणी उत्तर आहे, ऑप्शन नंबर 3 ला त्या ठिकाणी उत्तर आहे। सोप्या स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रश्न होता, एकदम बेसिक लेवलला क्वेश्चन होता। पुढचा क्वेश्चन, छप्पन नंबरचा क्वेश्चन, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा, घातांकाच्या नियमावरती इयत्ता 6वी 7वी घातांकाचे नियम, घातांकाचा एक लय बेसिक नियम आहे, त्या नियमावरती त्या ठिकाणी त्यांनी क्वेश्चन विचारलाय, ऑलरेडी PYQ बेसिस आहे, ऑलरेडी PYQ बेसिस आहे। काय बघा, कोणत्याही टिपच लिहून ठेवायची, कोणत्याही संख्येचा घातांक 0 असल्यास उत्तर 1 येते, उत्तर 1 असते। यदा कदाचित ते तुम्हाला स्टेटमेंट स्वरूपामध्ये पण विचारतील बघा, ज्या ठिकाणी एखाद्या कोणत्याही संख्येचा घातांक 0 तर उत्तर किती असणार आहे 1 असणार आहे। मग ह्याच ठिकाणी परत फिरवून स्टेटमेंट आपण वापरलं बघा, दुसरं स्टेटमेंट काय आपण लिहू शकतो, म्हणजे कोणतीही संख्या असेल, मी 1 लाख त्याचा घातांक 0 लिहिला उत्तर 1 येणार, आणि कोणत्याही संख्येचा घातांक 1 कोणत्याही संख्येचा घातांक 1 असल्यास उत्तर तीच संख्या असते, उत्तर तीच संख्या असते। उत्तर काय असते 30 संख्या असते बघा, कोणत्याही संख्येचा घातांक 1 असल्यास, कोणत्याही संख्येचा घातांक 1 असल्यास उत्तर काय असते तीच संख्या असते, म्हणजे 1 लाखाचा घातांक 1 आहे म्हणजे उत्तर 1 आहे, पण 1 लाखाचा घातांक 0 आहे म्हणजे उत्तर 1 असणार आहे बघा, 1 लाखाचा घातांक 1 असल्यास उत्तर 1 लाख असणार आहे आणि 1 लाखाचा घातांक 0 असेल तर उत्तर किती असणार आहे 1 असणार आहे। मग आता इथं बघा पहिलाच ऑप्शन दिला होता a चा घातांक 0 बरोबर a, बरोबर असेल का नाही, काय वाचले, कोणत्याही संख्येचा घातांक 0 असल्यास उत्तर काय यायला पाहिजे होतं 1 यायला पाहिजे होतं, बरोबर 1 असायला पाहिजे होतं, मला अयोग्य विचारले म्हणजे पहिलंच अयोग्य आहे। मग काय असायला पाहिजे होतं, a चा घातांक 0 किती असायला पाहिजे होतं
उत्तर 1 असायला पाहिजे होतं. जर असं विचारलं असतं a चा घातांक 1 नसतो म्हणजे घातांक 1 असतो, त्यावेळेस उत्तर काय आलं असतं, त्यावेळेस तीच संख्या उत्तर आलं असतं. आणि मग बाकीचे त्या ठिकाणी त्यांनी गुणाकाराचे वगैरे घातांकाच्या संदर्भात नियम दिलेले आहेत. गुणाकाराचे भागाकाराचे नियम कसे दिलेले आहेत आपण वाटलंच तर ते पाहू 1-2 नियम. a चा घातांक, आता जे पुस्तकात आहे ते मी सांगतो, a चा घातांक m गुणुले a चा घातांक n असं जर असेल, बघा पाया समान असताना घातांकाचा गुणाकार जर असेल तर त्या ठिकाणी बेरीज होते. याचाच अर्थ a चा घातांक m अधिक n असं बऱ्याच वेळा विचारले, बऱ्याच एक्झामला विचारले. पाया समाने a चा घातांक m गुणुले a चा घातांक n म्हणजे पाया समाने, पाया एकदाच म्हटला म्हणजे a, याचाच अर्थ ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस इथं काय करायची, बेरीज करायची. आता ज्यावेळेस भागिले असतं a चा घातांक m भागिले a चा घातांक n असं जर असेल, याचाच अर्थ a चा घातांक m वजा n काय असतं, a चा घातांक m वजा n. त्याच्यानंतर पुढचा नियम बघा, इथं जो दिलाय तो बघू. a चा घातांक x गुणुले b चा घातांक x दोनदा गुणाकारामध्ये जर तसं असेल तर ह्याच्या ऐवजी आपण एकदाच त्याचा घातांक लिहू शकतो, a गुणुले b चा घातांक x, a गुणुले b चा घातांक x. अशा पद्धतीने जेवढे सगळे जे काही नियम आहेत हेच त्यांनी ह्याच्या फॉर्मॅटमध्ये दिलेले. बाकी ज्यावेळेस आता असं जर असेल 1/a चा घातांक m असं जर असेल, याचाच अर्थ होतो a चा घातांक वजा m. ह्या छेदातनं ह्याला वर घ्यायचं म्हटलं तर इथं फक्त वजा चिन्ह द्यायचं, बाकी काहीच नाही. अशा पद्धतीनं हे घातांकाचे एक ठराविक मला वाटते 7 नियम आहेत. ते 7च्या 7 नियम तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. एकदम बेसिक ह्याच्यावरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. पुढचा क्वेश्चन हे लिहून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. 57 पण कसं एका ह्याच्या टाईप म्हणजे वाक्यांच्या स्टेटमेंटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. काय विचारलंय 57 म्हणजे खालीलपैकी विधान वाचा आणि अयोग्य विधान म्हणजे चुकीचं कुठलं आहे ते त्या ठिकाणी ओळखा. मी तुम्हाला सांगितलं एखाद्या ठिकाणी जर चुकीचं विचारलं तर शक्यतो खालून वाचायला सुरुवात करायची, उत्तर यथागताचे तिथं असण्याची शक्यता असेल. परंतु या ठिकाणी आपण सोडवतोय, पाहूयात. व्यवहारी अपूर्णांकात वजा चिन्ह हे संपूर्ण अपूर्णांकाचे चिन्ह असते. बरोबर आहे. मी वजा सपोज वजा 507 लिहिलं, याचाच अर्थ हे फक्त अंशाला नसतं तर हे पूर्ण अपूर्णांकाला असतं. याचाच अर्थ वजा 507 असाही होतो. विधान 100% बरोबर आहे. विधान 100% बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणतीही संख्या भागिले 0 याचे उत्तर अनंत असते. म्हणजे ह्याला इंग्लिशमध्ये इन्फिनिटी असं म्हणतात. काय म्हणतात? इन्फिनिटी. म्हणजेच ते असं ह्या चिन्हाने दाखवतात. म्हणजे कोणत्याही संख्या भागिले 0 म्हणजे असं समजा 12/0 बघा 12/0 तर याचं उत्तर 0 नाही येणार, तर याचं उत्तर येणार इन्फिनिटी, ज्याला अनंत असं म्हणतात. मराठीमध्ये अनंत, इंग्लिशमध्ये इन्फिनिटी असं म्हणतात. उत्तर तसं येणार. तिसरं स्टेटमेंट म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट बघा, 0 भागिले कोणत्याही संख्या बरोबर 0 असते. बघा 0 भागिले 0नी भागलं, बघा नीट लक्षात घ्या, 0नी भागलं तर उत्तर इन्फिनिटी येतं. नीट आहे का? 0नी भागलं तर उत्तर इन्फिनिटी येतं आणि 0ला कोणीही भागलं, लक्षात येते का? आता अंशस्थानी कोण येणार आहे? 0 येणार आहे. या 0ला कोणीही भागलं म्हणजे ह्यालाच उलट करू आपण, ह्याला सपोज 12नी मी भागलं तर ह्याचं उत्तर 0 येणार आहे. बघा हा फरक नीट लक्षात ठेवायचा. फरक असा आहे की जर यदा कदाचित छेदात 0 असेल म्हणजे 0 भागत असेल, भागते कोण? 0. 0नी भागलं कोणत्याही संख्येला तर उत्तर काय येणार आहे? इन्फिनिटी येणार आहे, म्हणजे अनंत येणार आहे.
परंतु शून्याला जर भागलं जात असेल, 12 शून्याला काय करतोय, भागतोय, इथं 12 भागेल, कोणी 1 लाख भागेल, कुणी जरी भागलं तरी काय होतं, उत्तर काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे तिसरं ही स्टेटमेंट त्या ठिकाणी करेक्ट आहे. चौथं स्टेटमेंट, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी ही मसावी पद्धतीने काढतात. आता मला सांगा, 3 स्टेटमेंट बरोबर आल्यानंतर अयोग्य कुठलं असणार आहे, चौथं असणार आहे. मग हे करेक्ट कसं करायचं, 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांक आहेत बघा, कोणतेही 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांक आहेत, त्यांची जर त्या अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी ही मसावी पद्धतीने काढतात, तर ती मसावी पद्धतीने नाही तर ती लसावी पद्धतीनं काढतात. कशाने काढतात, लसावी पद्धतीनं काढतात. हे या प्रश्नाचं काय राहील, उत्तर राहील. आणि हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट त्या ठिकाणी लक्षात राहिलं गरजेचं आहे. गोष्ट आहे की 2 पेक्षा जास्त व्यवहारी अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी लसावी पद्धतीनं काढली जाते. ओके, 58 नंबरचा क्वेश्चन. सोपे क्वेश्चन विचारले आहेत. हा पण बेसिक क्वेश्चन होता, मार्क तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा भेटायला पाहिजे होता. 59 नंबरचा क्वेश्चन. काय दिले, 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 भागिले 0.000 ह्याचं उत्तर काय येईल. मग बघा, आपण मांडून घेऊ या ठिकाणी ती संख्या. काय म्हणते, 0.9 गुणिले 0.09 गुणिले 0.009 ह्याला भागिले काय, ह्याला भागिले असं आहे 0.00 अजून एक 0.9. ह्याचं उत्तर किती आहे. काय करायचं, ह्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करायचा. हिथं फक्त 9च ठेवायचा. हिथं 9 ठेवायचं असेल तर मला ह्याला कितीनं भागावं लागेल, 10 भागावं लागेल. हिथं मला फक्त 9 ठेवायचं असेल तर भागावं किती लागेल, 100 भागावं लागेल. 2 घरानंतर दशांश चिन्ह आहे आणि हिथं किती, 3 घरानंतर दशांश चिन्ह आहे. म्हणजे छेदात किती येणार, 9 भागिले 1 2 आणि 3 शून्य. मग आता सगळ्या शून्यांची बेरीज करा. 1 2 3 शून्य, 4 5 6 शून्य, म्हणजे 9 गुणिले 9 गुणिले 9 गुणिले 10चा वजा 6वा घात. कसं येईल तुम्ही, 10 गुणे किंवा त्याच्या खाली 1000 लिहा. असंही लिहू शकतो किंवा मी पुढे अजून एका मेथडनं दाखवतो. आणि हे कसं लिहिणार, 9 हे 9 लिहिलं. हे किती घरानंतर दशांश चिन्ह आहे, 4 घरानंतर, म्हणजे गुणुले 9च्या भागिले हित असणार ना, म्हणजे हेच कसं असणार, भागिले म्हणजे वजाचं चिन्ह असतं, वजा 10चा 4था घात. कारण 4 घरानंतर दशांश चिन्ह 1 2 3 आणि 4, हिथं वजा 4था घात लिहायचा, तसा वजा 4था घात लिहायचा. मग आता मला सांगा, हिथं वजा 6वा घात आहे, हिथं वजा 4था घात आहे, सोडवणार कसं. तर आता बघा, ह्या 9ला हा 9 गेला, वरती किती राहिले, 81, वरती 81 राहिले. हा वजा घाते, हा वरती गेला तर तो होतो अधिक, म्हणजे गुणुले 10चा वजा 6वा घात गुणुले 10चा 4था घात. आलं का लक्षात. काय मी केलं सुरुवातीला, परत एकदा सांगतो बघा. हिथं 9 गुणिले 0.09 गुणिले 0.009. आता हिथं बघा, तोंडी करण्याचा प्रयत्न करू. दशांश चिन्ह किती घरानंतर आहे, 3 घरानंतर आहे. हिथं दशांश चिन्ह किती घरानंतर आहे, 2 घरानंतर आहे. हिथं दशांश चिन्ह किती घरानंतर आहे, 1 घरानंतर आहे. सगळ्यांची बेरीज केली, किती झाली, 6 आली. म्हणजे तो 10चा कितवा घात असणार, 6वा घात असणार. पण 6वा कसा, वजा 6वा, वजा 6 का असणार, अधिक 6 का नसणार. जर ह्याच्या जागी मी जर 900 लिहिलं असतं, बघा 900 लिहिलं असतं, तर मी 9 गुणिले 10चा दुसरा घात लिहिणार. जेवढे 2 शून्य असणार तेवढे तिथं लिहिणार. म्हणजे 9000 लिहिलं तर मी किती लिहिणार, 9 गुणिले 10चा तिसरा घात. तिसरा घात का, 3 शून्य आहेत म्हणून. तसं जर ही पॉइंट नंतर 003 असं जर असेल तर तो अधिक मध्ये न लिहिता कशात लिहिणार, वजामध्ये लिहिणार. मग आता बघा,
हिथं 3 शून्य, हिथं दशांश चिन्ह 2 घरानंतर, हिथं 1 घरानंतर, म्हणजे टोटल झालं 6 घरानंतर दशांश चिन्ह. आणि ज्यावेळेस दशांश चिन्हात असतं त्यावेळेस नेहमी वजामध्ये घातांक लिहायचा. ओके, मग किती लिहिला इथं 10चा वजा 6वा घात. एकदा तुम्हाला हे समजलं की लगेच झपाझप गणित सुटत राहतात. आता इथं बघा 9 लिहिलं ॲज इट इज. किती घरानंतर दशांश चिन्ह आहेत? शून्य मोजायचे नाहीत, दशांश चिन्ह मोजत यायचं. 1 2 3 आणि 4 उजव्या बाजूने मोजत यायचं. परत एकदा सांगतो, उजव्या बाजूने मोजत यायचं, दशांश चिन्हापर्यंत मोजत यायचं. 1 2 3 आणि 4 म्हणजे 10चा कितवा घात झाला? वजा 4था घात झाला. आता बघा आत्ताच आपण एक नियम पाहिला होता, म्हणजे नियम असा होता घातांकाच्या नियमामध्ये, मी आत्ता सांगितलं नाही पण तुम्हाला आता आठवलं तर लगेच सांगून टाकतो. नियम काय असतो? ए चा घातांक m भागिले ए चा घातांक n बरोबर, हे लिहिताना कसं लिहितात? ए चा घातांक m वजा n, ए चा घातांक m वजा n. ह्या घातांकाच्या नियमाचा मी इथं वापर केला. कसा केला? ए म्हणजे काय? हा 10 असतो बघा. ए म्हणजे काय? इथं 10 आहे. इथं पण ए म्हणजे काय? 10 आहे, म्हणजे 10 एकदाच लिहिणार बघा, 10 एकदाच लिहिणार. 10चा m म्हणजे काय? वजा 6वा घात, 10चा वजा 4था घात. मग कसं लिहिल मी हे कसं लिहिल मी? 10चा वजा 6 अधिक किंवा 10चा बघा, हे आता हे लिहितो मी, एच्या जागेवरती 10 टाकला. m काय? वजा 6 वजा n काय? n म्हणजे पूर्ण घ्यायचं, चिन्ह सहित घ्यायचं, वजा 4 वजा 4 ब्रॅकेट कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट. मग आता हेच मी कसं लिहिल बघा, हेच मी कसं लिहिल? 10चा वजा 6वा घात, वजा 6वा घात, वजा वजा काय होतं? आत्ताच वरती सांगितले अधिक होतं, अधिक 4. मग हे किती होईल? 10चा वजा 2रा घात, असं त्या ठिकाणी त्याचं उत्तर येईल. मग त्या ठिकाणी सेम मी ही तसंच सांगितलं होतं, हे वजा असतं, हे वरती गेल्यावरती काय होतं? अधिक होतं. सेम इथं बघा ना, हे वजा 4 होतं, वर गेल्यानंतर वजा वजा काय झालं? अधिक झालं, अधिक 4 झालं. मग तसंच मी इथं फक्त डायरेक्ट केलं होतं. मग तसंच आपण डायरेक्ट करायला शिकायचं. मग हे वजा होतं, वरती गेलं, अंशस्थानी गेलं की 100% अधिक होतं, एवढं शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची. मग इथं 9 9 81. आता परत घातांकाचा मगाचा नियम काय? ए चा घातांक m गुणुले ए चा घातांक n बरोबर काय होतंय? पाया समान असल्यावरती घातांकांची बेरीज होते. ए चा घातांक m अधिक n. इथं 10 पाया आहे, इथं 10 पाया आहे, तो मी एकदाच लिहिणार. हा म्हणजे m, हा म्हणजे n, म्हणजे काय करणार? घातांकांची त्या ठिकाणी गुणाकार असल्यानंतर बेरीज होते, वजा 6 अधिक 4. मग वजा 6 अधिक 4 असेल तर उत्तर किती असेल? मोठ्या संख्येतनं लहान संख्या घालवायची. किती? 2 येईल उत्तर. 6 वजा 4 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 81 गुणिले 10चा वजा 2रा घात. 81 गुणिले 10चा वजा 2रा घात. 10चा वजा 2रा घात म्हणजेच कसं? 10चा 2रा घात म्हणजे 10 वरती 1 शून्य म्हणजे एकावरती 2 शून्य, 2 म्हणजे एकावरती 2 शून्य. पण हे वजा आहेत ना, म्हणजे ते कुठे येईल? छेदात येईल, म्हणजे 81 भागिले 100, 81 भागिले 100. मग त्या पॉईंट कसं येईल? हे वजा याचाच अर्थ बघा, ह्या 81 गुणिले 10चा वजा 2रा घात याचाच अर्थ हे वजा 2, वजा 2 म्हणजेच 1 2 घरानंतर दशांश चिन्ह 0.81, 0.81. इथे जर वजा 3 असतं तर काय केलं असतं? 10चा घातांक वजा 3 असतं तर काय केलं असतं? आपलं पहिल्यांदा 81 होतं, अजून एक शून्य दिला असता आणि इथं पॉईंट दिला असता 0.081 असं त्या ठिकाणी आलं असतं. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल? 0.081, 0.081. यो आपण सोपा प्रश्न होता हा, म्हणजे फार अवघड नव्हता. कॅल्क्युलेशनचा विषय होता, बेसिक फॅक्टवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता. उत्तर बघा, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 1 हे ह्या प्रश्नाचं 58 नंबरच्या प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर राहील. त्याच्यानंतर त्याच्यानंतर 59 नंबरचा क्वेश्चन. 59 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय? नळ आणि टाकीचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम दिलेला आहे. काय नळ आणि टाकीच्या प्रॉब्लेममध्ये जसा रेग्युलर आपला प्रॉब्लेम असतो तसाच प्रॉब्लेम त्या ठिकाणी त्यांनी डिझाईन केलेला आहे. काय म्हणतंय की पहिल्या नळामध्ये
बरोबर आहे, आकडे बरोबर आहे. पहिल्या नळामध्ये पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो, दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतो. दोन्ही नळ एकत्र चालू ठेवल्यात तर बाथटब भरण्यासाठी किती मिनिट लागतील? अत्यंतिक सोपा प्रश्न आहे बघा, अत्यंतिक सोपा प्रश्न आहे. सगळ्यांना माहिती आहे, एकदम बेसिक फॅक्टवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे, दोन्ही जर एकत्र भरत असल्या तर काय, दोघांचे काय करायचे, दोघांचा गुणाकार छेदामध्ये दोघांची बेरीज, संपलं. दोन्ही नळ एकत्र भरत असल्यात, हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. मग काय करतो आपण अशा वेळी, वरती अंशामध्ये दोघांचा गुणाकार 6 गुणिले 3 भागिले एकत्र भरतायत मधून दोघांची बेरीज 6 अधिक 3, 6 अधिक 3 6 18 भागिले 9, 6 आणि 3 9, बरोबर किती झाले 2, 9 9 1 9, 9 2 18, म्हणजे 2 मिनिटामध्ये बघा, 2 मिनिटामध्ये तो बाथटब भरेल. बघा ऑप्शन नंबर 2 हे त्या प्रश्नाचं उत्तर राहील. ऑप्शन नंबर 2 अत्यंतिक साधा प्रश्न होता, सोपा होता. आपण या कॅटेगरीचे बरेचसे प्रश्न त्याच्या अगोदर घेतले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी वेळ काय मी घालवत नाही. पुढचा 60 नंबरचा क्वेश्चन. काय विचारले, 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. कशाचा, MDH फॉर्म्युल्याचा त्या ठिकाणी हे गणित आहे. MDH बरोबर MDH मसाला, बरोबर का, MDH म्हणजे माणसं, दिवस आणि तास. काय म्हणतात, 8 मजूर म्हणजे M किती 8, रोज किती 4 तास लागतात, आवर्स म्हणजे 4, त्यावेळेस किती दिवसात काम पूर्ण होत आहे, 10 दिवसात. म्हणजे दिवस आहेत 10, तास किती लागत आहेत 4. 4 तासात काम करून सगळे एकत्र बसवायचं. 8 गुणिले 4 गुणिले 10, 8 गुणिले 4 गुणिले 10 बरोबर 8 मजूर 4 तासामध्ये 10 दिवसात काम पूर्ण करतात. तर तेच काम 20 मजूर म्हणजे M इथं किती दिलाय, M दिलाय इथं 20 गुणिले 4 तासात म्हणजे H दिलाय 4, म्हणजे दिवस काढायचे असणार, H दिलाय 4, 4 तासामध्ये किती पूर्ण करतात. तुम्हाला मी काय सांगितलं, नेहमी ह्या बरोबर चिन्हाच्या इकडे इकडे काटाकाटी करायला सुरुवात करायची. 10 1 10, 10 2 20, 10 2 20. त्याच्यानंतर ह्या 4ला 4 गेला. आता मला सांगा, हे 2 गुणाकारात इकडे आल्यावरती काय होईल, भागाकारात होतील. किंवा बे 1 बे, बे चौक 8, इथं उरलाय काय, फक्त D उरला, फक्त D उरला. इकडे किती उरले 4, म्हणजे डे बरोबर 4, म्हणजे ते काम 4 दिवसांमध्ये ते राहिलेले 20 मजूर पूर्ण करतील. अशा पद्धतीनं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढचा 61 नंबरचा प्रश्न. ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांचे उत्पन्नाचे गुणोत्तर 5 9 4 2 असेल तर C चे उत्पन्न काढा. C चे उत्पन्न काढा. एकदम सोपं आहे. सरासरी उत्पन्न किती आहे, 48,000, म्हणजे एकाचे 48,000 आहे, दुसऱ्याचे पण सरासरी 48 असणार, तिसऱ्याचे पण 48,000च्या आसपास असणार, चौथ्याचे पण 48. ही त्यांचे काय दिले, सरासरी दिली. मग सरासरी दिल्यानंतर एकूण कार्यकर्ते किती आहेत, ABCD म्हणजे एकूण मला काढायचं असेल, बघा एकूण काढायचं असेल. आपल्याला माहिती आहे सरासरीमध्ये आपण ज्यावेळेस सरासरी काढत असतो त्यावेळेस काय करत असतो, वरची बेरीज, बघा वरची बेरीज भागिले मला जर ह्यांचं एकूण काढायचंय तर एकूण काढताना मी कसं काढणार, एकूण उत्पन्न किती असणार, एकाचं किती आहे 48,000, म्हणजे चौघांचं किती असेल,
चौघांचा असेल 48,000 गुणिले 4, 48,000 गुणिले 4. बघा नीट लक्षात आलं का? त्यांनी काय दिलंय की एका ABCD यांचे मासिक सरासरी उत्पन्न किती आहे? 48,000 आहे. सरासरी उत्पन्न म्हणजे ह्याच सरासरीचं उत्तर किती आलंय? 48,000 आले. म्हणजे एकूण किती लोक आहेत? चौघ आहेत. बघा एकूण किती आहेत? चौघ लोक आहेत, बरोबर का? म्हणजे टोटल संख्या किती असते? चौघ. म्हणजे एकूण उत्पन्न आपल्याला माहिती आहे, एकूण उत्पन्न भागिले टोटल भागिले संख्या किती जण आहेत? एकूण संख्या बरोबर सरासरी, बरोबर सरासरी असा फॉर्म्युला असतो, बरोबर सरासरी. आता इथं सरासरी किती आहे? बघा इथं सरासरी किती हो? सरासरी दिली आपल्याला 48,000, सरासरी दिली 48,000. मग सरासरी 48,000 दिली आहे, आपल्याला एकूण उत्पन्न किती आहे ते काढायचं आहे. मग इथं एकूण उत्पन्न संख्या किती आहे? ABCD म्हणजे 4 संख्या आहेत. आता मला सांगा एकूण उत्पन्न काढण्यासाठी ही इकडे भागिले, इकडे गेल्यावरती गुणाकारात, म्हणजेच काय? एकूण उत्पन्न बरोबर 48,000 गुणिले 4, 48,000 गुणिले 4, 48,000 गुणिले 4 हे काय झालं? माझं एकूण उत्पन्न आलं. आता मला काय विचारलंय की त्यांचं गुणोत्तर दिलंय मला. गुणोत्तर किती दिले? 5, 9, 4, 2. पण मला सांगा हे टोटल ह्या गुणोत्तराचे, हे मला काय दिले? गुणोत्तर दिले. ह्या गुणोत्तराची टोटल बेरीज केली, ह्या टोटल गुणोत्तराची मी बेरीज केली. ही बेरीज म्हणजेच काय असणार आहे? माझं एकूण उत्पन्न असणार आहे ना. ह्या गुणोत्तराची बेरीज म्हणजेच माझं एकूण उत्पन्न असणार आहे. मग मी ह्याची बेरीज केली. 5 आणि 4 9, 9 आणि 9 18, 18 आणि 2 20. बघा 5 आणि 4 9, 9 आणि 9 18, 18 आणि 2 20 आली. एकूण बेरीज किती आली माझी? 20 आली. कशाची बेरीज केली मी? ही गुणोत्तराची बेरीज केली. कशाची बेरीज केली? गुणोत्तराची बेरीज केली. पुढे बघा आता, तर मला त्यांनी काय विचारले? C चं उत्पन्न किती? कुणाचं विचारले? C चं उत्पन्न किती? मग मला सांगा हे जे गुणोत्तर आहे हे A चं असणार, हे B चं असणार, हे C चं असणार आणि हे D चं असणार. म्हणजे ह्याच्यामध्ये C चं उत्पन्न मला काढायचंय, तर माझं C चं गुणोत्तर किती येईल? C चं उत्पन्न बरोबर, C चं गुणोत्तर किती दिले? 4. एकूण गुणोत्तराची बेरीज किती आली? 20. म्हणजे C चं उत्पन्न असणार 4/20. पण कोणाच्या 4/20? तर ह्या एकूण उत्पन्नाच्या 4/20. त्याला आणा इथं किती एकूण उत्पन्न आहे? 4 गुणिले 48,000, 4 गुणिले 48,000. मग ह्या सगळ्यांचा गुणाकार भागाकार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी उत्तर भेटू शकतं. मग बघा ह्या शून्याला हा शून्य गेला. 2 एके 2, 2 दुने 4, 2 दुने 4. 48 वरती किती राहिले? 4 गुणिले 2 8 गुणिले 4800, गुणिले 4800. ह्यांचा गुणाकार करा. ह्यांचा गुणाकार केल्यानंतर बघा 4800 गुणिले 8 8, ह्या 2 शून्याशी 2 शून्य, 8 8 64, हा 6, 8 चौक 32, 32 आणि 6 38. म्हणजे 38,400 हे C चं उत्पन्न असणार आहे. किती असणार आहे? 38,400. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं काय राहील? उत्तर राहील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंकगणिताचे बरेचसे त्या ठिकाणी 10-12 प्रॉब्लेम घेतले. हे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. आपण प्रत्येक गणित तुम्हाला समजून कसं सांगता येईल अशा पद्धतीनं पुढं चाललेलो आहोत, जेणेकरून तुमचे आगामी काळात जी काही डिसेंबरमध्ये यदा कदाचित भरती होईल, जी 7,000 ते 9,000 म्हणजे 7,000 आत्ता ठरलेले, पण पुढं भविष्य काळामध्ये ते 9,000 रूपांतर होईल. तर ह्या भरतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फायदा व्हावा हाच आपला त्या ठिकाणी उद्देश आहे. त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.